नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही एस करिअरमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 23 नोव्हेंबर 2023मध्ये जो टीएटीचा आपला पेपर झाला म्हणजे टीएटी पेपर 1 हा जो झालेला आहे त्यामध्ये गणित हे आपल्याला जवळपास 30 मार्कासाठी विचारलेले आहे. या 30 मार्कामध्ये तुमचे गणिताचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत. ठीक आहे. सो मी आज तुम्हाला हे संभाव्य प्रश्न मी तुम्हाला जे आहे त्या प्रश्नाचे उत्तर मी सांगणार आहे. तर तुम्ही ते तुमची चेक करून घ्या की किती तुमचे बरोबर उत्तर आलेले आहेत. ओके. तर चला मी तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण प्रश्नाकडे जाऊया. चला, पहिला प्रश्न आहे पोरांनो तुमच्याकडे. गणिताचा जो पहिला प्रश्न विचारलाय तो काय आहे, 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती आहे. आता याच्याबद्दल मी डिटेल विश्लेषण तुम्हाला देणार जाऊ, कारण हा खूप वेळ आपला जाऊ शकतात. तर मी डिटेल विश्लेषण तुम्हाला नंतर देतो. पहिले याचं आन्सर सांगून देतो. तर याचं आन्सर येणार पोरांनो नंबर 3 हे त्याचं योग्य आन्सर येणार, म्हणजे 441. 8207 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी किती आहे म्हणते पोरांनो, 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती असणार. तर त्याचा जो फरक आहे तो येणार पोरांनो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार 68,642. हा पेपर सेट जर बघितला तर तुम्ही पहिले सर्वप्रथम समजून घ्याल की हा पेपर ए आहे, म्हणजे पेपर सेट ए. ठीक आहे पोरांनो, मी काय सांगतोय, हा जो सेट आहे तो सेट ए आहे, हे लक्षात घ्या, नाहीतर मग तुम्ही कन्फ्युजन व्हाल. त्याच्यानंतर नंबर 3 बघा, 93 मधला क्वेश्चन आहे. नमिताने गृह उद्योगासाठी दर साल दर सेकडा 7.5 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयेचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी तिला एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी लागेल. म्हणजे इतर रास म्हणजे तुम्हाला अमाऊंट सहित ती रक्कम करावी लागेल, म्हणजे प्रिन्सिपल येणार आणि याच्यामध्ये इंटरेस्ट पण येणार, म्हणजे व्याज आणि मुद्दल हे दोन्ही येणार. तर असं तिला 2,40,000 रुपये हे काय करावे लागेल, जमा करावे लागतील. ओके. नंतर 94 प्रश्न बघा पोरांनो. एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण, गणितात 50 पैकी 38 गुण, विज्ञानात 75 पैकी 63 गुण व हिंदीत 90 पैकी 63 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण जास्त मिळाले. तर ऑब्व्हियसली पोरांनो लक्षात घ्या, 75 पैकी 63 गुण म्हणजेच कोणत्या विषयामध्ये, तर विज्ञान या विषयामध्ये तिला सर्वात जास्त गुण मिळाले असं आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे पोरांनो बघा. सोनालीने 50 डझन केळी 60 डझन दराने खरेदी केली व 550 शेकडा या दराने तिने विकल्यास किती रुपये तिला नफा झाला असेल. तर तिला इथं नक्कीच पोरांनो झाला 300 रुपये हा काय झाला, नफा झाला. त्यानंतर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या मिळतील. आता संगत कोणाच्या किती जोड्या म्हटलं पोरांनो, तर ह्या 4 जोड्या आरामशी तयार होतात. खूप इझी हा प्रश्न होता, सोपा प्रश्न एकदम परीक्षेमध्ये विचारला गेला आहे तुम्हाला. ओके. तर किती, 4 जोड्या होतात. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेंटीमीटर लांबीची जीवा पी क्यू हे वर्तुळा केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर जर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती असणार. तर ऑब्व्हियसली पोरांनो त्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ते असणार किती, 10 सेंटीमीटर. ओके. 10 सेंटीमीटर. ठीक आहे. चला मी थोडं वरवर घेऊन जातो, स्क्रोल करतोय, पटकन लक्षात घ्या तुम्हाला येण्यासाठी. नंतरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी 98वा क्वेश्चन बघा बाळांनो. वर्गमुळात 800 - 175 गुणिला वर्गमुळात 0.58 प्लस 0.06 आणि गुणिला वर्गमुळात 1024 डिवाइड बाय किती असेल, वर्गमुळात 100 आणि गुणिला वर्गमुळात किती आहे 256. या संपूर्णला जर सॉल्व्ह केलं पोरांनो तर तुमचं नंबर 1 हे काय येतात, योग्य उत्तर येतात, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. परत मी रिपीट करतोय, हा पेपर सेट आपण जो आहे तो ए नंबरचा बघत आहोत. 5 ताटे व 10 वाट्याची किंमत 1,000 रुपये आहे, तर 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत रुपये 560 आहे, तर एका ताट्याची किंमत किती वाट्या मिळतील. म्हणजे बघा एका ताट्याच्या किमतीत किती वाट्या मिळतील, तर ऑब्व्हियसली पोरांनो किती मिळणार, तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच किती मिळणार, 2 मिळणार. याचं योग्य उत्तर येणार. 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत म्हणतात.
72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक, तर सामायिक विभाजक किती आहे पोरांनो, तर त्याचे सामायिक विभाजक 4 म्हणजेच किती ना 6, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येईल. त्याच्यानंतर एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुराची संख्या जर 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यास पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील. फक्त पोरांनो 1 दिवस कमी लागतील, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर येणार. ओके, मी तुम्हाला थोडं याचे ॲन्सरच सांगत आहे, त्याच्यामुळे त्याचं व्यवस्थित ॲन्सर एकदा चेक करून घ्या. चला, नंतरचा प्रश्न आहे पोरांनो बघा. एका संख्येची 3 पट 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे, तर त्या संख्येची निमपट हे किती असणार म्हणतात. तर याचं उत्तर पोरांनो काय येणार, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार. 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे, त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे. तर याचा पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येणार, म्हणजे 4300 मीटर हे त्याचं योग्य उत्तर असणार. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला, तर सामना किती वेळ चालू होता. तर नक्की आपण म्हणू शकतो पोरांनो किती झाले, तो 6.25 तास तो चालू होता. यस, चलो. चला, मी जे उत्तर सांगत आहे पटापट झाल्याने एकदा चेक करायचं. नंतर 3660 मण्यापासून प्रत्येकी 12 महिन्याची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील. म्हणजेच तुम्ही काय केलं, 36,060ला जर 12ने भागलं तर डेफिनेटली पोरांनो आपण काय म्हणणार, 3000 जे 5 आहे एवढ्या मण्या काय होतील, तयार होतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 याचं म्हणजेच काय, तर 105चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 येणार. नंतरचा प्रश्न पोरांनो, एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील. तर डेफिनेटली म्हणणार की त्याच्यामध्ये किती असतात पोरांनो, 196 पाने असतील, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येईल. ठीक आहे, चला सर्वांनी ना एकदा चेक करत चला व्यवस्थित. नंतरचा प्रश्न आहे पोरांनो बघा. 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात, तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागतील. तर त्याला जे लागणार आहे त्याचं पर्याय क्रमांक उत्तर येणार पोरांनो 3, म्हणजे 33.75 मीटर. ओ केंद्र असलेले वर्तुळ कोण ADB च्या बाजूने बिंदू A व बिंदू B मध्ये स्पर्श करते. जर माप कोण ADB हा 68 अंश असेल, तर माप कोण AOB हा किती असणार. तर डेफिनेटली पोरांनो आपण म्हणणार तो किती असणार, 112 अंश असणार. हे त्याचं योग्य पर्यायाचं म्हणजे काय 108. या प्रश्नाचं उत्तर 112 हे योग्य उत्तर येतील. ओके, नेक्स्ट. चला समोरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे पोरांनो, काय बघा. काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी जी आहे ₹19,200 मिळते. मजुरांची संख्या 3ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी ही ₹6,000 असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल. तर त्यांची एका दिवसाची जी मजुरी आहे ते पर्याय क्रमांक 4 म्हणजेच किती असेल, ₹240 असतील. याचं उत्तर मी टोटल काढलेलं आहे, डिटेल्स याचं उत्तर मी काढलेलं आहे पोरांनो. ते मी तुम्हाला विश्लेषण पण देऊ शकतोय, पण आता ती वेळ नाही आहे म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगतोय. 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्राम, 60 किलोग्राम, 50 किलोग्राम आणि 24 किलोग्राम आणि 31 किलोग्राम याप्रमाणे तांदूळ जमवले. ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात त्यांना भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे लागतील. तर डेफिनेटली पोरांनो म्हणणार मी की याचं उत्तर 2 आहे, म्हणजेच किती असणार 42 kg हे तांदूळ भरावे. प्रत्येक पिशवीत त्याला 42 kg हे तांदूळ भरावे लागतील. ओके, चला नंतरचा प्रश्न बघा पोरांनो, काय एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कोनाचे माप किती असेल. संगत विशाल कोनाचे माप म्हटलं तर डेफिनेटली पोरांनो ही मोठी अमाऊंट येईल, म्हणजे 235 अंश हे असायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर 111 या प्रश्नाचं उत्तर आहे 235. आपण पेपर सेट बघत आहे A, ठीक आहे. त्याच्यामुळे जेव्हाही तुम्ही प्रश्न चेक कराल तेव्हा व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचं.
खालील आकृतीतील पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. हे पंचकोनी म्हटलंय मुलांनो, म्हणजे जे 5 यायला पाहिजे, 5 बिंदू यायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इकडले किती यायला पाहिजे, तर इकडले जे आहेत ते 5 आणि 3 समोर 8, म्हणजेच किती जास्त असायला पाहिजे मुलांनो, ते 3 ने जास्त असायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार. चला, एक चौरसाची काय म्हटलंय, खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती 9.6 सेंटीमीटर आहे, तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती. आता संपूर्ण आकृतीची परिमिती जर बघितली तर आपल्याला त्याचं उत्तर येईल डायरेक्ट पुराणो काय सांगता येईल, तर 31 पॉईंट किती येणार पुराणो, 2 सेंटीमीटर येईल. 31.2 सेंटीमीटर हे त्याचं योग्य उत्तर आहे. नंतर 8,400 रकमेत 200 व 500 किमतीच्या समान नोटा आहेत, तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत म्हणतात. त्या रकमेत एकूण किती नोटा आहे, तर डेफिनेटली त्याच्या रकमेत किती असला पाहिजे बघा, 24 नोटा असला पाहिजे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 12 मीटर लांब, 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर लांबीचे घनाकृती 4 खड्डे खाणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती. आता उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती म्हटलंय पोरांनो, तर डेफिनेटली आपण त्याचं उत्तर काय म्हणू शकतो रे, तर 96 चौरस मीटर, 99 चौरस मीटर. ठीक आहे. हां, तर किती येणार बरोबर, तर याचं येईल पोरांनो 2, म्हणजेच किती येईल 99 चौरस मीटर आहे ना. तर 12 मीटर लांब, 12 मीटर बरोबर आहे. ठीक आहे. तर हे 99 मीटर येईल. त्याच्यानंतर 150 सेंटीमीटर लांब, 120 सेंटीमीटर रुंद आणि 90 सेंटीमीटर उंची असणाऱ्या इष्टिका चिती. हा नेहमी मी मागच्या वेळेस म्हटलं तर पोरांनो या टाईपवर प्रश्न येणार. इष्टिका चिती आकाराच्या पेटीला बाहेरून जेव्हा रंग देण्यासाठी ₹50 चौरस मीटर या दराने किती रुपये त्याला खर्च येणार आहे. त्याला येण्यासाठी जो खर्च आहे तो किती असणार पोरांनो, आपल्या लक्षात घ्या. ओके, तर त्याचा खर्च आपण काढला 423 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 3. हे सगळे उत्तर काढलेले आहे, उत्तर काढूनच तुम्हाला मी सांगत आहे. ओके, ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा पोरांनो, खालीलपैकी सहमूल संख्या नसलेली जोडी कोणती. आता बाकी संख्येला भाग जात नाही, म्हणजे 165ला भाग जात नाही, 92ला, तर याच्यामध्ये नसलेली म्हणतात. तर नसलेली सहमूल जोडी कोणती असेल, तर याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हे तिचं योग्य उत्तर येणार. ठीक आहे. सर्वांनी एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं. बघा, एक आलेख दिलाय पोरांनो तुम्हाला, जबरदस्त आलेख दिलाय. प्रश्न क्रमांक 118 ते 119 साठी एका गावचे 4 दिवसांचे कमाल व किमान तापमान दर्शविले आहे, तर प्रश्नाची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळं दिलं आहे, तर मी डिटेल्स तुम्हाला नंतर घेईलच, त्याचं उत्तर मी तुम्हाला पोरांनो सांगून देतोय. ठीक आहे. तर बघा काय म्हटलं याच्यामध्ये, कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे. काय म्हटलंय, कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे, तर डेफिनेटली आपण काय म्हणणार पोरांनो, गुरुवार या दिवशी सर्वात जास्त आहे असं म्हणणार. 4 दिवसांच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती येणार, तर डेफिनेटली यातला जो फरक आहे पोरांनो, तर तो येणार आपल्याला 140, म्हणजे सॉरी 140 नाही, 40 अंश याच्यातला येणार. ओके. त्यानंतर 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल, तर डेफिनेटली यामध्ये जो कोन होते तो येणार 112.5 अंशाचा कोन येतील. तर आय होप सो की विद्यार्थी मित्रांनो, मी जे उत्तर तुम्हाला सांगितले ते ॲक्युरेट सांगितलेले आहे. ठीक आहे. तरी एखादा उत्तर, एखाद्या प्रश्नाचं उत्तर इकडे तिकडे जर होत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी माझा प्रयत्न केलेला आहे की सगळे उत्तर तुम्हाला मी ॲज इट इज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अलग लक्ष बाळांनो, कारण याबद्दलचं विश्लेषण मी तुम्हाला उद्याला डिटेल्स तुम्हाला अजून देणार आहे. ठीक आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला ते व्हिडिओ येण्यासाठी, तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अलग लक्ष बाळांनो, आणि जे बेल आयकॉनची बटन दिसते त्याच्यावर मात्र काय करा, क्लिक करा. कारण त्यामुळे काय होणार, मी जे लेक्चर घेईल ते लेक्चर तुम्हाला काय दिसणार, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला जेव्हाही मी ऑनलाईन येईल तेव्हा ते तुम्हाला एक मॅसेज येऊन जाईल. ठीक आहे. चला, आय होप सो की तुम्हाला मी दिलेली सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल. तर आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.